गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक 10 जुलै 2025 रोजी स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट मंदिराचे अध्यक्ष श्री महेश इंगळे यांनी मंदिर समितीच्या वतीनं गुरुपौर्णिमा उत्सवाची माहिती तसंच सूचना स्वामी भक्तांना दिली। स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहित आहे की भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यामध्ये ब्रह्मांडाचे नायक आणि सर्व गुरूंचे गुरु असलेले श्री स्वामी समर्थच्या मंदिरामध्ये श्री वटवृक्ष मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये आणि भक्तांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रथमच यावेळी मंदिर जे आहे वटवृक्षाचं ते 24 तासापैकी 22 तास खुलं राहणार आहे आणि पहाटे म्हणजे बुधवारच्या मध्यरात्री आणि गुरुवारच्या पहाटे 2 वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून त्यामध्ये काकड आरती जी पहाटे 5 ची असते ती 5 ची काकड आरती पहाटे 4 वाजता होणार आहे आणि 4 वाजता काकड आरतीसाठी 15-20 मिनिट मंदिर बंद राहिल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे आणि त्यानंतर नित्योपचार जे महाराजांचे नित्योपचार आहेत ते नित्योपचार होतील आणि त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे आणि दररोजचा जो अभिषेक आहे तो अभिषेक न होता त्या अभिषेकाची जे पावती स्वामी भक्त करतील ते स्वामी भक्तांना तात्काळ प्रसाद देण्यात येईल श्रीफळ म्हणून आणि अशा रीतीने दर्शन सुलभ होत जी दुपारची नैवेद्य आरती होईल आणि नैवेद्य आरती 11:30 वाजता झाल्यानंतर संध्याकाळी गुरुवारचा दिवस असल्यामुळं मंदिरातला जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा संध्याकाळी 7 वाजता शेजारती आणि पालखी सोहळा होईल। साधारणतः ती 7 ते 8 सव्वा 8 पर्यंत ती पालखी सोहळा उरकला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल आणि साधारणतः 12 वाजेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा संपस्तोपर्यंत हे दर्शन स्वामी भक्तांचं राहील। त्यासाठी विश्वस्त समिती असेल, सेवकरी वर्ग असेल, यांचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे। पुजारी मंडळ असेल, पुजारी जे आहेत मुख्य पुजारी त्यांचं देखील सहकार्य लागणार आहे आणि त्याच रीतीने भव्य असा शामियाना कारण पावसाचे दिवस असल्यामुळं पत्र्याचं शेड उभा करण्यात आलेलं आहे। चप्पल स्टँडची 2 ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे, येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे आणि सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या महेंद्रगिरी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे 12 ते 2 या वेळेमध्ये भोजन महाप्रसाद देखील श्री वटवृक्ष स्वामी देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आलेली आहे। त्याचा देखील लाभ स्वामी भक्तांनी घेऊन या सर्व दर्शन महाप्रसाद आणि इतर सेवेचा सर्व सेवेचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।